नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्पर्धाकार. मी आपला नितेश स्वागत करतो. तर या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत एसटीआय मुख्य परीक्षा 2021 साली पडलेल्या गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न आणि त्यांचं सखोल विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ओके, तर वेळ न दवडता आपलं ठरलेलं आहे की लगेच सुरुवात करायची. चला पहिला प्रश्न घेऊया. काय प्रश्न म्हणतोय? प्रश्न आपला ठरलेला आहे की प्रश्न दोन वेळेस वाचायचा. बघा, दोन उमेदवार काय म्हणतात? दोन उमेदवार असणाऱ्या एका निवडणुकीत 135 मते अवैध ठरली. ठीक आहे. यशस्वी उमेदवाराला वैध मताच्या 70% मते मिळाली आणि तो 40,000 मतांनी विजयी झाला. तर एकूण किती मतदान झाले? तर आपल्याला विचारलेलं आहे एकूण किती मतदान झाले. तर चला लिहून घेऊया काय काय दिले. काय होती? एक निवडणूक होती. त्याच्यामध्ये जी मतं पडली त्याच्यामध्ये होती 135 मते अवैध होती. ओके, त्या निवडणुकीत समजा दोन व्यक्ती उभारले होते, ए आणि बी. एक व्यक्ती विजयी झाला आणि एक व्यक्ती काय झाला? हारला. तर विजयी उमेदवाराला किती मतं मिळाले? 70%. ते लिहिले बघा, वैध मताच्या 70%, कारण की ही जी आहेत ती वैध मत आहेत, कारण की अवैध मतं 135 आपण बाजूला ठेवलेत. 70% विजयी उमेदवाराला मत मिळाले, तर नक्कीच 30% हारलेल्या उमेदवाराला मिळाले असतील, बरोबर ना? 100 समजा वैध आहेत, त्यातील 70% विजयी उमेदवाराला मिळत आहेत आणि 30% हारलेल्या उमेदवाराला मिळतील. साहजिक आहे. तर तो उमेदवार 40,000 मतांनी विजयी झालाय. ठीक आहे. ए ला 70% मते पडलीत, बी ला 30% मते पडलीत. मग ए जो उमेदवार आहे तो किती टक्के मतांनी विजयी झालाय? किती टक्के मतांनी विजयी झालाय तो? किती टक्के झालाय? ए ला 70% पडली होती, बी ला 30% पडली होती. यांची वजाबाकी घेतली तर आपल्याला मिळतं 40% मतांनी जो ए उमेदवार आहे आपला तो विजयी झालेला आहे. पण किती मतांनी विजय झालाय? ठीक आहे, 40% मतांनी विजय झालाय आणि त्यांनी दिले सुद्धा आपल्याला 40,000 मतांनी तो विजयी झालाय. तर त्याला एकूण किती मतदान झालं? तर इथं काय येतं? 40% आपण काढलं, किती टक्के मतांनी विजय झाला ते मत सुद्धा त्यांनी त्या प्रश्नामध्ये दिलेले आहेत 40,000. मग 40%ला समजा 40,000 आहेत, तर 100%ला किती मतदान होईल हे काढूया आपण. एक्स कसं काढणार सांगा? कसं काढणार? आपण यांचा करणार तिरकस गुणाकार. चला तिरकस गुणाकार करा. 40, आता टक्के जे चिन्ह आहे तोपर्यंत विसरा. 40 गुणिले एक्स बरोबर 40,000 गुणिले 100. हे 40 इकडे गुणाकार असता, बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना काय होतं? भागाकार होतोय. आपण प्रत्येक व्हिडिओत बघतोय. 40,000 गुणिले 100 भागिले 40. मग शून्याला शून्य कट, 4, 4ला 4, 1. 1 वर किती शून्य उरले? 1 2 3 आणि पुढचे उरले 100. म्हणजे टोटल हे 3 शून्य आणि हे 2 शून्य, एकावर मिळाले मला 5 शून्य, म्हणजे 1,00,000 वैध मतं होती. पण आपल्याला वैध विचारलंय का? आपल्याला टोटल एकूण विचारले. मग मला या वैध मध्ये जी मला 135 पडली होती अवैध मतं, ती सुद्धा मला मिसळावी लागतील. मग 1,00,000 आणि 135 किती झाले मित्रांनो? 1,01,35 मतदान झाले होते. ऑप्शन मध्ये आहे का? ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन क्रमांक 1, 1,01,35 मतदान आपल्याला झालं होतं. समजते? एक सोप्या भाषेत तुम्हाला हा मी प्रश्न सांगितला एक कशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे, समजून घ्यायचा आहे. किती मतदान दिले? 40,000 दिले. मग आपल्याला ते 40,000 ला मॅचअप करण्यासाठी आपण काय केले? 70% आणि 30% विजयी उमेदवारीची टक्केवारी आणि हरलेल्या उमेदवारीची टक्केवारी यांची केली वजाबाकी. मग मला 40,000 म्हणजे 40% हे कळालं. मग 40% जर 40,000 असेल तर 100% ते काढलं आपण, 1,00,000 आलं. आणि त्याच्यामध्ये हे अवैध मतं मी वरती लिहून ठेवलेलं, याला स्टार करा, काही करा, हे विसरायचं नाहीये, कारण की 1,00,000 सुद्धा ऑप्शन आहे.
मग आपण काय करतो गडबडीत, 1,00,000 ऑप्शन आला की चला 3 नंबर गोल गोल करायचं आणि पुढचा प्रश्न घ्यायचा. गणितामध्ये असं होतं की गणितामध्ये वेळ आधीच कमी असतो, वेळ कमी असतो, प्रश्न अवघड असतात. प्रश्न अवघड म्हटलं की जेव्हा पटकन उत्तर असं काहीतरी येतं, असं काहीतरी ऑप्शनमध्ये दिसतं, मग आपण लगेच गोल करतो आणि पुढे जातो. नाही, पण हे दिले कशासाठी? हे उकच दिलेलं नसतं, याचा काहीतरी उपयोग कुठे ना कुठे होत असतो प्रश्नामध्ये. म्हणून याचं उत्तराला 1,01,35 मतदान झालेलं आहे. आय होप हा प्रश्न चांगला होता, मिड डिफिकल्ट लेवलचा होता आणि तुम्हाला समजला सुद्धा असेल. जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊया. मग खूप छान प्रश्न. याच्या अगोदर हा प्रश्न असा आला नव्हता, कारण की याच्यामध्ये एक सूत्र आहे, ते मला तुम्हाला सांगायचं आहे. कोणती वेळ तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये 151 डिग्रीचा कोन दर्शवेल. ठीक आहे. बरं, आता एक फॉर्म्युला आहे, लक्ष द्या. क्लॉक अँगल फॉर्म्युला म्हणजे मिनिट काटा म्हणजे तास काटा, सॉरी माफ करा, मिनिट काटा आणि तास काटा, म्हणजे मिनिट म्हणजे एम, तास म्हणजे एच, याच्यामधील समजा मला फॉर्म्युला म्हणजे हा जो कोन आहे तो कोन मला काढायचा असेल तर त्याला एक फॉर्म्युला आहे. त्याच्या दोन कंडिशन आहेत. एक आहे समजा 12 वाजण्यापूर्वीचा जर मला फॉर्म्युला विचारला असेल, म्हणजे 12 वाजण्यापूर्वी म्हणजे कसं, समजा त्यांनी मला विचारले 11:25 असा टाइम असताना मला मिनिट काटा आणि तास काटा यामधील कोन दर्शवा, तेव्हा काय फॉर्म्युला असणार आहे? तेव्हा फॉर्म्युला असणार आहे थीटा, म्हणजे जो आपला अँगल आहे बरोबर 11/2 m वजा 30 h. m म्हणजे मिनिट काटा आणि h म्हणजे तास काटा, म्हणजे आवर हँड, आवर म्हणून h लिहिले. हे कधी? जेव्हा 12 वाजण्यापूर्वी. दुसरं अजून काय वाजू शकतात? 12 वाजल्यानंतर. 12 वाजल्यानंतर समजा जो असा आत्ता टायमिंग दिलेला आहे ऑप्शनमध्ये 12:36, 12:38, 12:37, 12:27, समजा 12:25 अशा प्रकारचे, म्हणजे 12 वाजल्यानंतरचे टायमिंग, म्हणजे 1 वाजता, 2 वाजता, 2 वाजून 36 मिनिटं, 3 वाजून 38 मिनिटं असं जर दिलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? फक्त थीटा जो आहे, जो आपला कोन आहे, हा जो कोन आहे त्याला काय करायचं? मायनस चिन्ह द्यायचं थीटा आणि लिहायचं 11. सेम फॉर्म्युला, काय सुद्धा चेंज नाही. 11/2 m वजा 30 h. हा आहे क्लॉक अँगल फॉर्म्युला. दोन कंडिशन, एकदा 12 वाजण्यापूर्वी आणि एकदा 12 वाजल्यानंतरचं. ठीक आहे. आता ऑप्शनमध्ये मला बघा सगळे ऑप्शन आहेत ते 12 वाजल्यानंतरचे आहेत. मग मी कोणता फॉर्म्युला? मिनिट काटा सगळीकडे 12 वाजलेत बघा, 12 12 12 12, म्हणजे सॉरी तास काटा हा आपण काय लिहिणार? 12 लिहिणार बरोबर. मग मला मिनिट काढायचं आहे ना, मला सगळीकडे माहिती आहे 12 वाजलेले आहेत, म्हणजे मला आवर हँड कुठं, म्हणजे माझा तो तास काटा आहे तो 12वर आहे हे मला माहीत झालंय. फक्त मला माझा मिनिट काटा कुठे आहे ते मला लक्षात द्यायचे. मग हा फॉर्म्युला यूज करणार आपण मित्रांनो, लक्ष द्या. का? कारण की 12 वाजल्यानंतरचा आपण फॉर्म्युला यूज करतोय. मग काय लिहाल? चला, थीटा म्हणजे 151, इथे थोडं तिरकं लिहितो बघा जागा हवी हवी. 151 बरोबर 11/2 m काढायचा आहे तसं, वजा 30 तास काय h म्हणजे 12. ओके, वजा 151 बरोबर 11/2 m वजा 12 36 360. 360 वजा आहे, इकडे येणार अधिक होणार, म्हणजे 360 वजा 151 बरोबर 11/2 m येणार. हे 2 इकडे न्या, पहिल्यांदा वजाबाकी करूया. वजाबाकी काय ते? 360 मधून 151 वजा करा. 10 1 गेला 9, हातचा आला 1, 7 6 0, 2 1 2 उरले. हे 2 इकडे आणा, 2 भागिले 11 बरोबर m आलं. 11 ने भाग द्या, चला 11 1 11, 11 1 11, 11 9 99. मग m किती आलं मित्रांनो? 19 गुणिले 2, 19 दुनी 38.
म्हणजे 12 वाजता आणि 38 मिनिट, म्हणजे 12 वाजून 38 मिनिटांनी जेव्हा टाइम येईल, जेव्हा तास काटा हा 12 वर असेल, मिनिट काटा हा 38 मिनिट दर्शवत असेल, तेव्हा त्या दोघांमधील अंतर जे आहे ते किती असणार आहे मित्रांनो? 151. किती असणार आहे अंतर? 151 डिग्री. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे 12 वाजून 38 मिनिटं. समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की थीटा बरोबर 11/m वजा 30h हा फॉर्म्युला आहे. 12 वाजण्यापूर्वी प्लस घ्यायचा आहे थीटा, 12 वाजल्यानंतर मायनस घ्यायचा थीटा. ओके, सगळे ऑप्शन आपण चेक केले, सगळं कळालं 12 वाजता आहे, तर मला कळालं एच माझा जो आहे तास काटा तो 12 वाजता आहे. मला काढायचं मिनिट काटा, एम काढलं, मी सगळं कॅल्क्युलेशन केलं, मला मिळालं 38. माझं उत्तर आलं 12 वाजून 38 मिनिटे. समजतंय? चला पुढचा प्रश्न वाचा. कोणीतरी एकीने झाड पाडले. कोणीतरी एकीने झाड पाडले, त्यांची चौकशी केली, तुम्हाला पुढील प्रतिसाद मिळाले. फक्त एकच प्रतिसाद सत्य आहे, तर कोणी झाड पाडले असले पाहिजे. जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न येतात की खरे खोटे, एक जण खरं बोलतोय, एक जण 2 वाक्य बोलतोय, त्यातील एक वाक्य खरं असतं, दुसरं वाक्य खोटं असतं, किंवा एक जण खरं बोलतोय बाकीचे खोटं बोलतायत, अशा प्रकारचे जे टाइप्स आहेत ते याच्यामधून हा प्रश्न निवडलेला आहे. काय केले की एकच प्रतिसाद सत्य आहे, म्हणजे खाली मुली दिलेल्या आहेत, हे तारा, गुनी, आयशा, दया, याच्यापैकी कोणी एक जण सत्य बोलतोय, म्हणजे एक जण खरं बोलतोय, बाकीचे पकडायचं की सगळेजण खोटं बोलतात. किंवा इथे लिहिलंयच, कारण की एकच प्रतिसाद सत्य असेल तर कोणी झाड पाडले. ठीक आहे, मग अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपण काय करतो की पहिल्याला आपण एक गृहीतक धरून चालतो की तो खरं बोलला असेल, तो सत्य बोलला असेल, त्याप्रमाणे चेक करायचं की बाकीचे त्याला मॅचअप होत आहे की नाही. मॅच झाली नाही तर मग दुसरं पकडायचं, 2 नंबरची व्यक्ती ती खरं बोलते म्हणायचं, त्याप्रमाणे बाकीच्या 3 व्यक्तीचं मॅच होते का बघायचं. मग असं ट्रायल अँड एरर करत राहिलं की आपल्याला एक असं व्यक्ती मिळेल की तो खरं बोलतोय आणि बाकीचे पण त्याला सपोर्ट करताय, म्हणजे आपलं ते उत्तर बरोबर आहे. म्हणजे सुरुवात करूया. आपली जी तारा आहे ती खरं बोलते, पकडूया. लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. हा प्रश्न या पहिल्या वाक्यानेच घोळ करतो जरा. बरं, तारा काय म्हणते की मी हे केले आहे असे सांगताना दया खोटे बोलली. दया खालती आहे इथं, म्हणजे दया काय म्हटली? दया म्हटली की मी हे केले आहे असे सांगताना दया खोटे बोलली. म्हणजे दया काय म्हणाल, म्हणजे हे खरं पकडलं आपण, सत्य, हे जे वाक्य हे सत्य पकडले. आता बाकीचे ट्राय करू. पहिल्यांदा दयाकडे जाऊया की दया काय म्हणते की मी हे केले आहे हे सांगताना दया खोटे बोलली, म्हणजे मी हे केले नाही असं तिने म्हणायला पाहिजे होतं. ओके, हे ताराने केले, हे ताराने केले म्हणजे हे काय असणार आहे? हे खोटं असणार आहे, कारण की एकच सत्य आहे ना, बाकी सगळं खोटं आहे. मग गुणी काय म्हणते? मी हे केले नाही, हे सुद्धा खोटंच आहे, कारण की आपल्याला बाकीचे तिन्ही पण खोटं पकडायचे आणि बघायचे बरोबर आहे का. मी हे केले नाही खोटं बोलते, म्हणजे तिने काय म्हणायचं? मी हे केले आहे. मग हे दयाने केले, हे सुद्धा मी खोटं पकडतोय. दया केले, दयाने केले नाही. आता बघा, आयशा जेव्हा बोलते दयाने केले, म्हणजे दयाने केले नाही, आणि हे मी हे केले नाही हे मॅच झालं बरोबर. तेव्हा दया, तारा जेव्हा बोलते की मी हे केले नाही असे सांगताना दया खोटे बोलली, मग दया काय म्हणायला पाहिजे होती? की मी हे केले नाही, बरोबर. आणि मग जेव्हा आयशाचं वाक्य वाचतो आपण, हे दयाने केले, हे चुकीचं वाक्य आहे, तेव्हा तिला म्हणायचं असेल की दयाने केले नाही, म्हणजे हे आणि हे मॅच होत आहे आणि हे सत्य पकडलंय. मग मी हे केले नाही हे चुकीचं पकडलंय आपण, म्हणजे मी हे केले आहे म्हणजे गुणी
गुणीने झाड हे पाडले असेल. ऑप्शन क्रमांक 3 गुणी. बघा, पहिल्यांदा तारा जेव्हा बोलते तेव्हा सत्य मानले, म्हणजे हे जे पूर्ण वाक्य आहे ते सत्य मानायचे. मग मी हे केले नाही, दया खोटे बोलली. मग मी हे केले आहे हे खोटं जर असेल तर मी हे केले नाही हे बरोबर असेल. आयशा म्हणते हे दयाने केले, हे दयाने केले नाही, म्हणजे मी हे केले नाही हे बरोबर आहे. आयशा म्हणते दयाने केले नाही हे बरोबर आहे, म्हणजे दयाने झाड पाडलं नाही. आयशा सुद्धा खरं बोलते. जेव्हा गुणी बोलते मी हे केले नाही तेव्हा खोटं पकडतोय ना आपण, कारण की एक वाक्य खरं पकडतोय, मग हे तिन्ही वाक्य खोटं पकडतोय. मग जेव्हा गुणी म्हणते मी हे केले नाही, म्हणजे मी हे केले आहे हे सत्य आहे, म्हणजे गुणीने झाड पाडले असले पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 गुणी. मग मी 2 वेळेस तर आता मी सांगितलं आहे, तरी सुद्धा तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही हा प्रश्न रिपीट पाहू शकता 2 ते 3 वेळेस, म्हणजे तुम्हाला नेमकं कळेल की काय ते. सर्वात अगोदर लक्षात द्यायचे तारा काय बोलली ते आपल्याला सत्य समजायचे आणि त्याप्रमाणे चेक करायचे बाकीचे काय म्हणतात ते. ओके, समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, खूप छान प्रश्न हा. दिलेल्या एका विशिष्ट जानेवारी महिन्यात नेमके नेमक्या, हे लक्षात ठेवा, कीवर्ड आहे नेमके, म्हणजे तेवढेच 4 सोमवार आणि 4 शुक्रवार आले. म्हणजे असं लक्षात ठेवा की जानेवारी महिन्यात 4 सोमवार आणि 4 शुक्रवार आहेत. फक्त 4 सोमवार आणि 4 शुक्रवार आहेत. तर त्या संबंधाने पुढे दिलेले कोणती विधाने निश्चितपणे सत्य आहेत? आता बघा, निश्चितपणे सत्य आहेत आणि हे जे ऑप्शन दिले ते सत्यवाले आहेत. फक्त अ व क सत्य आहे, फक्त ड वगळून सर्व सत्य आहेत, अ वगळून सर्व सत्य आहेत. विधानांची सत्यता पडताळण्यासाठी पुरेशी विधान दिलेली नाही. आता हा प्रश्न तुम्हाला समजण्यासाठी थोडं लेंदी होईल, पण मित्रांनो आपल्याला लॉजिक समजून घ्यायचं आहे. कोणत्या प्रकारचं, 2 प्रकारचं लॉजिक येऊ शकतं. ओके, बघा, या महिन्याचा पहिला दिवस निश्चितपणे बुधवार आहे. ठीक आहे, अ जे आहे ते मी खरं मानतो, निश्चितपणे बुधवार आहे. मग काय इथं असणार? बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. ठीक आहे, विधानं दिलीत, पण हे सगळे विधानं बरोबर आहेत आपल्याला माहित नाही. मी फक्त अविधानं बरोबर असेल असं गृहीत धरतोय आणि त्याप्रमाणे चेक करूया. मग विधान 1 बुधवारपासून सुरू होत असेल जानेवारी महिना, तर 1 2 3 4 5 6 7. मग 7 इथं असेल तर इथं असेल 14 21 7 चौक 28. इथं परत असेल 29 30 31. 31 का? कारण की 31 महिना असतो जानेवारी, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. मग आता पुढचं वाचू. या महिन्यात 5 बुधवार आणि 4 शनिवार आहेत. 5 बुधवार आहेत का? 1 2 3 4 5. येस, 5 बुधवार आहेत. 4 शनिवार आहेत का? 1 2 3 4. 5 बुधवार आणि 4 शनिवार सुद्धा आहेत. या महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी 31 तारीख येईल. शेवटचा गुरुवार 30 तारीख येते, म्हणजे हे गृहीतक चुकलं. शेवटच्या गुरुवारी 31 तारीख पाहिजे होती ना, मग हे गृहीतक चुकलेलं आहे, म्हणजे हे सगळं आपलं जे आपण मांडलं होतं ते बरोबर नाही. समजतंय? सगळ्यात महत्वाचा पहिला दिवस आहे आपला. पहिला दिवस काय? आता शेवटचा ऑप्शन काय बघा, हा महिना मंगळवारी सुरू होतो. ठीक आहे, अगोदर मी चेक केलं की बुधवारी सुरू होत आहे, हे चुकलंय माझं. आता मला एक ऑप्शन आहे की मंगळवारी सुरू होते. बघूया मंगळवारी. मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, रवी आणि सोम. मग 1 2 3 4 5 6 7 14 21 28 29 30 31. म्हणजे हे मधलं पण लिहू शकतो मी, पण वेळ आपल्याला वाचूया. ठीक आहे, आता बघा, हे तर चुकलंच. या महिन्यात 5 बुधवार आणि 4 शनिवार आहेत. 5 बुधवार आणि 4 शनिवार आहेत. 5 बुधवार आहेत का? 5 बुधवार 1 2 3 4 5 बुधवार आहेत. ठीक आहे,
4 शनिवार आहेत का? 1 2 3 4 शनिवार आहेत, म्हणजे हे बरोबर येत्या. या महिन्यातील शेवटच्या गुरुवारी 31 तारीख आहे. शेवटची तारीख आहे 31 आणि ती आहे मित्रांनो गुरुवारी. हे सुद्धा बरोबर आहे, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. अ फक्त चुकीचं आहे. ब क ड बरोबर आहे. ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक 3 अ वगळून सर्व सत्य आहेत. समजलं? हे मला सांगण्यासाठी मी तुम्हाला हे बुधवारचं सुद्धा चेक करून दाखवलं. तेव्हा असंच चेक करा ना तुम्ही सुरुवातीला. तुम्हाला थोडी माहिती आहे मंगळवारी सुरू झाला म्हणून. ओके. आणि हे 4 सोमवार आणि 4 शुक्रवार जरी चेक केले तरी पण तुम्हाला कळेल की महिना हा मंगळवारी सुरू झालाय की बुधवारी सुरू झालाय. मग मंगळवारी सुरू केल्यावर सगळ्या कंडिशन फुलफिल होतात. बघा 4 सोमवार आहेत का? इथे जे दिले आपलं कंडिशन 4 सोमवार आहेत का? 4 सोमवार आहेत बघा. 4 शुक्रवार आहेत का? 4 शुक्रवार सुद्धा आहेत. 4 शनिवार सुद्धा आहेत. सॉरी, इथं शनिवार बघायचं होतं मला, आपण शुक्रवार चेक केलं, पण शनिवार सुद्धा 4च आहेत. ओके. 4 शनिवार, 4 शुक्रवार, 4 सोमवार आणि 5 बुधवार आणि शेवटचा दिवस 31 तारीख गुरुवारी. म्हणून अ चुकीचं आहे, बाकी सगळे बरोबर आहेत. म्हणून अ वगळून सर्व विधाने सत्य आहेत. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणून म्हटलं थोडासा वेळ लागेल, पण मित्रांनो लॉजिक समजून घ्या. लॉजिक समजून घेतल्यावरच तुम्हाला परीक्षेमध्ये ते लॉजिक ट्राय करायचं, ते लॉजिक वापरायचं आहे. तेव्हा तुम्हाला कळणार की उत्तर कोणतं बरोबर आहे. आता मी तुम्हाला डायरेक्ट सांगू शकतो की मंगळवारी सुरू करा चला, तसं नाही. मला बुधवारी सुरू करून बघायचे कुठं चुकतंय. मग त्यावेळेस नंतर मला मंगळवारी सुरू केला महिना, तेव्हा मला कळलं की येस, बुधवारी सुरू न होता हा महिना मंगळवारी सुरू होतो. समजतंय? हे मला सांगायचं होतं. आय होप हा प्रश्न समजला असेल. खूप छान प्रश्न होता. जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न आहे बघा, मोठा प्रश्न वाचा. फक्त वेळ वाया घालवणे हा प्रश्नाचा उद्देश होता. प्रश्न खूप सोपा होता, फक्त तुम्हाला वाचायचं बघा. मोतीबिंदूमुळे येणाऱ्या आंधळेपणाच्या आजाराला डोळ्यातील धुरकटपणापासून सुरुवात होते. ठीक आहे. त्यामुळे पुढे दृष्टीहीनता येण्याची शक्यता असते. हो असते. 2020 पर्यंत 12 दशलक्षाहून अधिक लोकांना हा आजाराने गाठले आहे. ठीक आहे, हे माहिती आहे, विधान आहे. याच्या परिणामी विकसनशील देशात शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचा तुटवडा निर्माण होऊन लोकांना आरोग्यसेवा मिळण्यावर मर्यादा येतील. उपचार प्रशिक्षण पद्धतीने शस्त्रक्रिया करणारा चांगला डॉक्टर म्हणजे ऑपरेशन करणारा एक डॉक्टर घडवायचा असेल तर कित्येक वर्ष लागतात. हे कीवर्ड आहे. या गतीने आवश्यक डॉक्टर तयार करून त्यांना विकसनशील देशात पाठवणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. अशक्य गोष्ट आहे म्हणजे शक्य नाही. हेल्प मिसी ही ना नफा तत्वावर काम करणारी संघटना मोतीबिंदू अंधत्वाशी लढा द्यायला बांधील असलेली संघटना आहे. या संघटनेला 30,000 लोकांना ही दुखापत काढून टाकण्याचे प्रशिक्षण, मानवी डोळ्याची प्रतिकृती तयार करणाऱ्या व जिवंत शस्त्रक्रियेचा अनुभव देणाऱ्या प्रतिभासी वास्तव अभिरूपणाच्या सिम्युलेटर पद्धतीने द्यायचे आहे. म्हणजे 30,000 लोकांना म्हणजे डॉक्टरांना म्हणूया हे प्रशिक्षण देत आहे. म्हणजे काय, व्हर्च्युअल प्रशिक्षण देत आहे. प्रतिभासी वास्तव सिम्युलेटर तयार केला असेल त्यांनी आणि त्याच्यावर कशा प्रकारचं ऑपरेशन करायचं, कशा प्रकारचं ऑपरेशन करायचं हे कुठलं मोतीबिंदूचं ते त्यांना प्रशिक्षण दिलं, मग तिने द्यायचं आहे. आणि त्याच्यामुळे ही महत्त्वाची प्रगती आहे, कारण त्यामुळे 3 महिन्यापेक्षा कमी कालावधीत मोठ्या शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर घडवता येतो. म्हणजे इथं वरती दिले की समजा मला मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं आहे, त्यासाठी मोतीबिंदू किती विकसनशील विदेशामध्ये हा किती सिरियस प्रॉब्लेम होणार आहे भविष्यामध्ये. 12 दशलक्षाहून अधिक लोकांना हा आजार गाठेल. आणि त्यावेळेस जेव्हा डॉक्टर बनतो, डॉक्टर बनण्यासाठी जेवढा वेळ लागतो ते शिकण्यासाठी, त्याच्यानंतर ऑपरेशन शिकण्यासाठी जे प्रॅक्टिस करून ते परफेक्शन येण्यासाठी खूप वेळ लागतो. मग तेवढा वेळ जर लागत असेल तर ज्या लोकांना ही सोय उपलब्ध मिळत नाही, त्याच्यामुळे मग अशी एक संस्था हेल्प मिसी त्यानं काय केलं की हायपोथेटिकल व्हर्च्युअल एक सिम्युलेटर तयार केली. त्याच्यावर डॉक्टरांनी काय करायचं, प्रॅक्टिस करायची
आणि प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही 3 महिन्यातच ती मोठी शस्त्रक्रिया डॉक्टर करू शकतो, याचं प्रशिक्षण ते देतात. याच्यावरून आता आपल्याला अनुमान करायचं सांगितलं. चला आता वाचूया. कीवर्ड्स लक्षात ठेवायचे. अतिशयोक्ती वाक्य हे चुकीचे असतात, हे सुद्धा लक्षात ठेवायचे. कीवर्ड्स म्हणजे जे शब्द आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये शोधायचे. ऑप्शन वाचूया. आता पहिला ऑप्शन वाचा. आता मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी प्रशिक्षित डॉक्टरांची गरज नाही. आता प्रशिक्षित डॉक्टरांची गरज नाही. वा रे वा, प्रशिक्षित डॉक्टरांची गरज नाही म्हणते हा पहिलं ऑप्शन. असं थोडी असतं की डॉक्टरांना ते प्रशिक्षण देणार आहेत, कोणालाही देणार नाहीये. मग प्रशिक्षित डॉक्टरांची गरज नाही असं नाही की मी उठलो आणि चला बाबा सर मला शिकवा ऑपरेशन करायला, मी करून टाकतो सगळे 10-15 ऑप्शन तुम्हाला फास्ट करून टाकतो एकदम. तसं नाहीये, डॉक्टरांनाच ते प्रशिक्षण द्यायचं. हे ऑप्शन चुकीचं आहे, लगेच कुणालाही कळेल. दुसरं वाचूया. आता मानवी डोळ्याची प्रतिकृती तयार करून जिवंत शस्त्रक्रियेचा अनुभव देणाऱ्या प्रतिभासी वास्तव अभिरूपणकाच्या मदतीने मोतीबिंदू दुखापत काढून टाकण्याचे प्रशिक्षण कोणाही व्यक्तीला देणे शक्य. बघा, आत्ताच म्हटलं कोणाही व्यक्तीला द्यायचंय का? नाही, डॉक्टरांना प्रशिक्षण द्यायचंय आपल्याला, कुठल्याही व्यक्तीला नाहीये ना. म्हणून हे सुद्धा ऑप्शन चुकीचं आहे. कुठल्याही व्यक्तीला द्यायचं नाही की डॉक्टरांनाच प्रशिक्षण द्यायचंय. डॉक्टरांना जेवढा वेळ लागतो प्रॅक्टिस करायला, त्याच्या ऐवजी आपण असं एक सिम्युलेटर तयार केलं की त्याच्यावरती डॉक्टर लोक, कोणीही नाही, डॉक्टर लोक त्याच्यावर प्रॅक्टिस करतील आणि एवढी प्रॅक्टिस करतील की लगेच त्यांना ऑपरेशन करायला सुरुवात करतील. हे सुद्धा चुकीचं झालं. ऑप्शन 3 वाचूया. आता प्रतिभासी वास्तव अभिरूपणक 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत वैद्यकीय प्रशिक्षण घेणाऱ्यांना, आता बघा हा कसा कीवर्ड मस्त दिला, वैद्यकीय प्रशिक्षण घेणाऱ्यांना, कोणालाही नाही, कोणीही व्यक्तीला नाही, वैद्यकीय प्रशिक्षण घेणाऱ्यांनाच मोतीबिंदू दुखापत काढून टाकण्यासाठी उत्तम शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर म्हणून प्रशिक्षित करू शकतो. किती छान वाक्य. हा जो सगळा आहे याचा एकदम छोटस संक्षिप्त स्वरूपात यांनी आपल्याला ऑप्शन 3 सांगितलंय. ऑप्शन 3 हा मित्रांनो बरोबर आहे, याच्यामध्ये काही सुद्धा चुकीचं नाही. ऑप्शन 4 तरी पण पाहूया. आता मोतीबिंदू अंधत्वाचा प्रश्न प्रतिभासी वास्तव अभिरूपणामध्ये नष्ट करणे शक्य आहे. शक्य आहे याच्याऐवजी मी म्हणेल की हे जे चौथं ऑप्शन आहे हे पूर्णतः माहिती देत नाही. म्हणजे समजा मला जर 3 आणि 4 हे दोन्ही बरोबर ऑप्शन वाटत असतील, पण त्याच्यापेक्षा जास्त मला ऑप्शन क्रमांक 3 हा बरोबर वाटतोय, म्हणून हा ऑप्शन चुकीचा पकडूया. ऑप्शन 3 हे आपलं उत्तर आहे की वैद्यकीय प्रशिक्षण घेणाऱ्यांनाच प्रशिक्षण आपल्याला द्यायचं आहे. हा सुद्धा मित्र फक्त वेळ वाया घालवायचा आहे. पण जर फास्ट वाचलं, तुम्हाला सीसॅटचा अभ्यास असेलच, सीसॅटचा अभ्यास करताना याची प्रॅक्टिस आपण करतो पॅसेज सोडवताना, त्याप्रमाणे एकदम फास्ट वाचायचं आहे. ऑप्शनमध्ये ऑप्शन बरोबर ऑप्शन शोधायचं आणि टिक मार्क करून पुढे जायचं. समजतंय? समजायलाच पाहिजे. समजलं नाही तर 2 ते 3 वेळेस प्रश्न रिपीट करायचा, बघायचा, वाचायचा, ट्राय करायचा, व्हिडिओ पाहायचा आणि समाधानी राहून ऑप्शन क्लिक करायचं. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. सुरेशराव आले. काय म्हणते सुरेशराव? सुरेशराव काय म्हणते? सुरेश हे दक्षिणेकडे तोंड करून, ठीक आहे सुरेशराव, तुम्ही दक्षिणेकडे तोंड केल्यानंतर तुमचे हात असे दाखवतो म्हणजे मला दिशा कळेल. दक्षिणेकडे तू तोंड, दक्षिण दिशा कोणती असते माहिती आहे ना? टाकू इथं उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. म्हणून हे दक्षिण दिशेला खालती तोंड करून डावीकडे वळले. आता डावा कोणता भाग आहे यांचा? हा उजवा हात असेल, हा डावा हात असेल. डावीकडे वळले, किती वळले? 3 किलोमीटर. 3 किलोमीटर वळले. 3 किलोमीटर वळले, त्यांचा हात असा असेल. पुन्हा ते उजवीकडे, उजवा हात कोणता असेल? हा असेल. उजवीकडे वळले, किती वळले? 4 किलोमीटर वळले. प्रश्न वाचा माझ्यासोबत. 4 किलोमीटर वळले. नंतर त्यांचा डावा हात, उजवा हात बघत राहायचं. डाव्या बाजूला वळले आणि 9 किलोमीटर प्रवास केला. परत डावा हात इकडे 9 किलोमीटर प्रवास केला त्यांनी. 9 किलोमीटर. शेवटी ते त्यांच्या उजवीकडे वळले. उजवी कोणता आहे? उजवा हात हा आहे. उजवीकडे वळले, किती वळले? 12 किलोमीटर. आणि ते त्यांच्या घरापासून, जे घर इथं होतं
किती अंतरावर आहेत, बरोबर, किती अंतरावर आहेत. म्हणजे बघा आता मला लाईन ओढायची व्यवस्थितरित्या. सॉरी, एक चांगली लाईन ओढतो म्हणजे आपल्याला कळेल. ओके, हे इथं असतील म्हणजे इथं म्हणजे हे दोन काटकोन त्रिकोण तयार होतात. बघा, दोन काटकोन त्रिकोण तयार होतात. 3, 4 बाजू असणारा आणि 9 आणि 12 बाजू असणार, बरोबर. 90 डिग्रीला वळतात ना हे. तर पायथागोरस वापरा. पायथागोरस वापरायचा, 2 ट्रायंगलला वापरायचा. पायथागोरस वापरताना मित्रांनो एक लक्षात ठेवा की तुम्हाला ज्यात त्रिकूट असतं ते तुम्हाला पाठ पाहिजे. 3, 4 म्हणलं की 3, 4, 5 हे लक्षातच ठेवायचं. तुम्ही चेक पण करा, असे 5 ते 6च आहेत, जास्त काय नाहीत. 3, 4 हा नक्कीच 5 येणार. कसं, बघा, हा एक ट्रायंगल घेऊया. हा पहिला काय येतो, 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग म्हणजे किती येते बघूया. मग 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 16 9 25, वर्गमूळ केलं येते 5, झालं 5. मग इथपर्यंत 5 आलं. परत 12 आणि 9, चला 9चा वर्ग अधिक 12चा वर्ग, पायथागोरस म्हणजे या दोन बाजूंचा वर्ग करतो ना आपण आणि वर्गमुळात घेतो. मग वर्गमुळात काय, 9चा वर्ग 81, 12चा वर्ग 144, किती येते 144. आणि हे 4 आणि 5, 8 आणि 4 12, हातचा आला 1 2, 225 कशाचा वर्ग आहे मित्रांनो, 15चा वर्ग आहे. याला 15. मग इथपर्यंत पोहोचलेत सुरेशराव. मग घरापासून अंतर किती झालं, हे 15 आणि हे 5, 15 आणि 5 झालं 20 किलोमीटर. 20 किलोमीटर म्हणजे मीटरमध्ये करताना मला कितीने गुणावं लागेल, 1000ने गुणावं लागेल. 20 गुणिले 1000, 20 गुणिले 1000 म्हणजे 20,000. समजतंय का केला कुठाना. ऑप्शन बघा, ऑप्शन 20,000, ऑप्शन क्रमांक 3 20,000 मीटर. कारण की ऑप्शन जर किलोमीटरमध्ये दिला नाही, मीटरमध्ये दिला आहे. त्यात पण त्यांना असं वाटतं की आपण एवढे मूर्ख आहोत की चुकू शकतो, आणि कॉमन सेन्स कधी कधी आपला धोका देतो आणि चुकू पण शकतो मित्रांनो. बघा, 2000 मीटर आणि 20,000 मीटर याच्यामध्ये गफलत होऊ शकते, आणि जो कट ऑफ क्रॉस करायला 1 मार्क कमी पडतो तो असेच सोपे सोपे प्रश्नातून 1 मार्क आपण वजावट होते. म्हणून लक्ष द्यायचं. जे प्रश्न सोपे वाटतात त्याला तर आपला ब्रेन एवढा अलर्ट झाला पाहिजे, खूप अलर्ट झाला पाहिजे, एकदम लाल, काय म्हणतो आपण म्हणतो ना, लाल बत्ती वाजली पाहिजे आपली. म्हणून कधी बी अशीच सवय लावा, जे प्रश्न सोपे असतात त्याला घाबरायचं, जे प्रश्न अवघड असतात त्याला डेअर करायचं, धाडस करायचं. धाडस केलं की माणूस सक्सेस होतो, सक्सेसच्या जवळ पोचतो. पण जे हातचं आहे त्याला चुकवायचं नाही. म्हणजे जसं की हा प्रश्न, सोपा प्रश्न हातचा आहे म्हणून आपण चुकवायचा अजिबात नाही. 20,000 मीटर हे आपलं उत्तर आलेलं आहे. जायचं पुढं, समजतंय, समजायलाच पाहिजे. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणतोय प्रश्न, बघा, नातेसंबंध एम सिग्मा चा अर्थ आहे एम हा एनचा मुलगा आहे. ठीक आहे, मी इथं लिहितो मुलगा. एम त्याला काय म्हणतात, बीटा थीटा नलिफाईड, या सिम्बॉलला काय म्हणतात, एम ही यांची बहीण आहे. ठीक आहे, बहीण आहे. हा एम हा जो सिम्बॉलला काय म्हणतात, एन चा अर्थ आहे एम हे यांचे वडील आहेत, वडील आहेत. तर सी ही ई ची नात आहे, या अर्थाने एवढा. आता सी ही ई ची नात आहे म्हणजे बघा, ईचे वडील इथं असतील आणि त्यांचे वडील इथं असतील, म्हणजे ई ची सी नात होईल. असे 3 जनरेशन आपल्याला सांगायचं आहे की या 4 ऑप्शनवर कोणता ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे,
आता तुम्हाला मित्रांनो ट्रायल अँड एरर करायचंच आहे याच्यामध्ये. 1 ऑप्शन, 2 ऑप्शन, 3 ऑप्शन, 4 ऑप्शन तुम्हाला चेक करत राहायचे. ओके, हा होमवर्क समजा आणि हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा की बाकीचे ऑप्शन कशा प्रकारचे चुकीचे आहे. मी तुम्हाला याच्यामधला एकदम बरोबर ऑप्शन सांगतो, वेळ आपल्याला वाचवायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 बघा, सी थिटा, थिटा म्हणूया याला थिटा बी, सी थिटा बी. थिटा म्हणजे काय, बहीण, म्हणजे सी ही बहीण आहे बी ची. खाली लिहितो मग, सी ही बी ची बहीण आहे. बी सिग्मा एफ, सिग्मा म्हणजे मुलगा, बी हा मुलगा आहे कुणाचा, एफ चा. ठीक आहे, मी काय करत असतो माहिती आहे ना, हे जनरेशन मी अशा सेपरेट करत असतो. आणि एफ सिग्मा ई म्हणजे एफ हा ई चा मुलगा आहे. मग ई एफ सी, ई एफ सी म्हणजे बरोबर झालं ना. सी ही नात झाली. नात कशा प्रकारे, कारण की बहीण दिल्यामुळे मला ह्याचं लिंग सुद्धा कळलेलं आहे की म्हणून वजा लिहिलंय मी बहीण असल्यामुळं. आणि ई हे झाले वडील, वडिलांचे वडील झाले आजोबा, म्हणजे ई हे सी चे आजोबा, म्हणजे सी ही ई ची नात झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. तुम्ही बाकीचे 3 ऑप्शन चेक करायचे आहेत आणि चेक करायचेच आहेत मित्रांनो. जेवढे प्रॅक्टिस कराल तेवढं उत्तर बरोबर येईल. जेवढे एक्झामच्या आधी प्रॅक्टिस कराल तेव्हा एक्झाममध्ये उत्तर आपलं बरोबर येणार आहे. म्हणून असं नाही काय प्रश्न सोपा आहे, प्रश्न सोपाच आहे मित्रांनो. पण इथं ट्रायल अँड एरर अशा प्रकारचे जर ऑप्शन आपण चेक करत राहाल तर वेळ तर जाणार आहे आपला, बरोबर. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न वाचूया. एक क्रिकेट स्पर्धेत 21 संघ सहभागी झाले होते. ठीक आहे, 21 टीम्स आहेत. प्रत्येक संघाचा प्रत्येक दुसऱ्या संघाशी एक सामना होऊन एक पर्यंत थांबा. त्यातील 4 संघ निवडले. पहिल्यांदा हँडशेकचा आठवते तुम्हाला, जेव्हा 21 टीम एकमेकांसोबत खेळतात तेव्हा किती मॅचेस व्हायला पाहिजेत, तर 21 सी 2 मॅचेस व्हायला पाहिजेत. त्यातील 4 संघ निवडले. ठीक आहे, त्या 4 संघांचा पुन्हा प्रत्येकाशी सामना झाला. ठीक आहे, 4 परत एकदा C2, 4 टीम निवडल्या, त्यातील परत एकमेकांशी सामने झाले. शेवटी 2 निवडून त्यांच्यात एक सामना झाला. ठीक आहे, 2 निवडले त्यातील एक सामना झाला, म्हणजे C2 चे येणार आहे एक सामना जरी झाला तरी. तर त्या स्पर्धेत एकूण किती सामने खेळले गेले. ठीक आहे, एवढे सामने खेळले गेले प्लस 21 C2 म्हणजे काय असतं, 21 गुणिले 20 करायचं भागिले 2. आता बघा याचं ऍक्च्युअल कसं असतं, 21 C2 म्हणजे काय असतं, 21 भागिले 21 वजा 2, 21 फॅक्टोरियल, 21 वजा 2 फॅक्टोरियल आणि हे 2 फॅक्टोरियल. मग 21 फॅक्टोरियल आणि हे किती आलं, 21 वजा 2 19 फॅक्टोरियल गुणिले 2 फॅक्टोरियल. मग 21 आपण कशा प्रकारे लिहितो, 21 गुणिले 20 गुणिले 19 फॅक्टोरियल. हे 19 फॅक्टोरियल आहे तसं, आणि हे 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 लिहितात, 2 गुणिले 1 म्हणजे 2च येणार. 19 फॅक्टोरियल कॅन्सल होणार, 21 गुणिले 20 भागिले 2 येणार. मग एवढं करण्यापेक्षा आपण काय लक्षात ठेवायचं, जेव्हा 21 C2 येतं तेव्हा 21 ला वजा 1 घ्यायचं, 20 भागिले 2 करायचं. म्हणून एवढं तुम्हाला समजायला पाहिजे, हे असं येतं म्हणून मी डायरेक्ट लिहिले. ठीक आहे, 4C2 काय लिहिणार तुम्ही, 4 1 वजा करणार 3 भागिले 2. 2C2 म्हणजे 1 असतं मित्रांनो, हे लक्षात ठेवा. जेव्हा वरचं आणि खालचं सेम असतं तेव्हा त्याचं उत्तर 1 असतं. ठीक आहे, बेक बे बेन 20, 21 आणि 10 किती झाले मित्रांनो, 21 आणि 10, 21 गुणिले 10 210 झाले. बेक बे बे 2 4, 3 आणि 2 बेत्रिक 6 झाले आणि हे 1 झाले. या तिघांची करायची आपल्याला बेरीज, कारण की एकूण सामने विचारले. 210 आणि 6 आणि 1 7
म्हणजे काय झालं 217. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आलेलं आहे. 217 सामने खेळले जातील. बरोबर ना. पहिल्यांदा 21 टीम्स होत्या. 21 टीम्सनी काय केलं, एकमेकांसोबत मॅचेस खेळल्या. त्यातून 4 टीम्स बाजूला आल्या, या आल्या. 4 टीम्सनी परत एकमेकांशी मॅच खेळली. त्यातून 6 टीम बाहेर पडल्या. त्यातून 2 टीम बाहेर पडल्या, 2 टीम राहिल्या. 2 टीमनी फायनल मॅच खेळली, म्हणजे एक मॅच खेळली ना. मग ह्या सगळ्या टीम्स मॅचेस काढल्या. 210, 6 आणि 1, 217 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1, 217. समजतंय? कॉम्बिनेशनचा प्रश्न होता. तुम्हाला खाली सांगितलं हा फॉर्म्युला कशा प्रकारे येतो, आणि नंतर मी तुम्हाला हे डायरेक्ट इथं सोडवून दिलं. आता परत म्हणाल की सर डायरेक्ट कसं काय आणलं, तर हे अशा प्रकारे डायरेक्ट आणलं. समजतंय? जायचं पुढे. चला पुढच्या प्रश्नाकडे. काय म्हणतो पुढचा प्रश्न, वाचा. ओळीतील शेवटच्या आणि स्तंभातील तळाच्या प्रत्येक तिसऱ्या फरशीची नक्षी पहिल्या 2 फरशांवरील एकमेकांवर येणारे समान घटक वगळता उरलेले घटक एकत्र करून तयार केले आहेत. याचा अर्थ काय? त्याला मी नंबर देतो 1, 2, 3. म्हणजे हा जो बॉक्स झाला हा A1 झाला, हा A2 झाला, हा A3 झाला. त्याचप्रमाणे हा B1 झाला, हा B2, हा B3. A1, B1 या दोघांना जर आपण एकमेकांवर ठेवलं आणि जे समान घटक येतात ते वगळलं, ते कॅन्सल केले, तेव्हा मला C हा ब्लॉक मिळतो, असं त्यांचं म्हणणं आहे. तसंच A2 आणि B2 हे 2 ब्लॉक बघायचे, एकमेकांवर ठेवले असता समान घटक कट केले म्हणजे गायब केले, तेव्हा मला C2 ही फरशीची नक्षी मिळते. त्याचप्रमाणे A3 आणि B3 या दोघांना चेक करायचं, समान घटक वगळायचे, तेव्हा मला C3 या फरशीची नक्षी मिळते. याच्यामध्ये काय काय चुकीचं आहे ते ऑप्शन दिलेत. B1 ला जर B1 चुकीचं असेल तर A नंबरची जो हा ऑप्शन क्रमांक 1 आहे तो त्याला करेक्ट करतो, म्हणजे त्याच्या जागेवर हा जर ठेवला तर मला C ची नक्षी मिळते. त्याचप्रमाणे A2 म्हणजे बघा, A2 म्हणजे हा ब्लॉक, हा रिप्लेस केला कशापासून, म्हणजे कशाला रिप्लेस केला, तर C म्हणजे A2च्या जागी जर C ठेवला तर मला ही नक्षी मिळते का हे चेक करायचे. त्याचप्रमाणे A1 D म्हणजे A1 ला रिप्लेस केलं D ने तर मला ही नक्षी मिळते, हे चेक करायचे. आणि B2 ला AB हा तो ऑप्शन गायब झाला समजा, ऑप्शन 3 चेक करायचे. म्हणजे समजते का बघा. ओके, मग आता चेक करूया. A1 आणि B1 समान घटक कॅन्सल करायचे, वगळायचे, तेव्हा C ची नक्षी बनते का चेक करायचं. आता B1A बघा, चेक करूया. बघा इथं रिकामा वर्तुळ आहे आणि हे भरलेलं वर्तुळ आहे असं म्हणू, म्हणजे हॉलो सर्कल आणि हे भरलेलं म्हणजे डार्क सर्कल म्हणू आपण. बघा इथं हे हॉलो सर्कल आहे, इथं नाहीये, मग इथं घेतलेलं आहे. इथं डार्क सर्कल, इथं डार्क सर्कल, इथं गायब झालं. गायब कधी करायचं ते समजून घ्या. जेव्हा समान घटक असतील, म्हणजे हा समान आहे, हा समान आहे, तेव्हा मला इथं गायब करायचं त्याला. त्याचप्रमाणे इथं एक सर्कल आहे, इथं सर्कल नाहीये, इथं घेतलेलं आहे. इथं सर्कल आहे, इथं सर्कल आहे, इथं गायब आहे. इथं सर्कल नाहीये, इथं आहे, तर मी इथं घेतलेलं आहे. इथं डार्क सर्कल आहे, इथं डार्क सर्कल नाहीये, इथं डार्क सर्कल नाहीये. ठीक आहे, म्हणजे मला काय पाहिजे, इथं ना, इथं जर मी एक डार्क सर्कल ठेवला, लक्षात घ्या, तर हा डार्क सर्कल म्हणजे इथं काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. इथं सर्कल नाहीये, इथं सर्कल आहे, म्हणजे इथं सर्कल घेतलेलं आहे. इथं सर्कल आहे, इथं सर्कल नाहीये, मग इथं सर्कल घेतलेलं आहे. म्हणजे बघा B2 झाला की नाही, हा सॉरी B1 झाला, हा B1. मग B1 काय ऑप्शन रिप्लेस करायचं A ने, म्हणजे कोणता ऑप्शन, हा A आहे, म्हणजे ऑप्शन A बसते का बघा. इथं ही नक्षी चेंज होणार नाही, ही नक्षी आन्सर आहे, म्हणजे हे आहे, म्हणजे हे आउटपुट आहे आणि हे 2 आहेत ते इनपुट आहे, A1 आणि B1.
तुम्हाला A1 आणि B1च चेंज करायचं आहे किंवा A2 आणि B2 चेंज करायचं आहे. मग B1 म्हणजे जो हा ब्लॉक आहे त्याला Aने रिप्लेस करता येतं का ते बघायचं. मग Aने रिप्लेस केलं, समजा इथं हॉलो ठेवला, तर हा हॉलो इथं हॉलो यायला नाही पाहिजे. म्हणजे हा जो ऑप्शन दिलाय तो आहे चुकीचा. समजतंय? दुसरा ऑप्शन चेक करूया आता. या इकडे या. बघा, इथं सर्कल नाहीये, इथं सर्कल आहे, इथं सर्कल नाहीये, म्हणजे इथं सर्कल पाहिजे होतं. लक्षात ठेवा, इथं सर्कल पाहिजे होतं. बघा, इथं सर्कल आहे, इथं सर्कल आहे, म्हणजे इथलं सर्कल गायब केलं. बरोबर, इथं सर्कल आहे, इथं सर्कल आहे, इथं सर्कल पाहिजे का? मग नाही, इथं सर्कल गायब पाहिजे. म्हणजे बघा, मी इथं ना सेपरेट ब्लॉक बनवतो. कशा प्रकारे ब्लॉक पाहिजे होता, म्हणजे इथं इथं पाहिजे होतं. बरोबर, इथं इथं सर्कल आहे, इथं सर्कल आहे, इथं पाहिजे होता का? नाही, म्हणजे इथं नाही पाहिजे आपल्याला. म्हणजे इथं जरी असता फक्त तरी पण इथं सर्कल आला असता, पण दोन्ही जागे असल्यावर इथं सर्कल गायब झाला पाहिजे होता. खालती बघा, इथं सर्कल आहे, इथं सर्कल आहे, इथं गायब. येस, इथं तर ऑब्विसली येणार आहे. हा सर्कल हॉलो सर्कल, इथं सर्कल नाहीये, इथं सर्कल घेतलाय, एकदम बरोबर. इथं डार्क सर्कल आहे, इथं कोणतं सर्कल नाही, इथं डार्क सर्कल घेतले, बरोबर आहे. म्हणजे जो A2 आहे की नाही, इथं सर्कल नाहीये तो आला, इथं सर्कल पाहिजे होतं. म्हणजे A2 ऑप्शन क्रमांक 2, त्याला C बघा. आता C ऑप्शन बघा, हा हॉलो सर्कल, डार्क हॉलो, डार्क हॉलो, डार्क हॉलो, म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक A2 ला जर C ब्लॉकने रिप्लेस केला तर उत्तर बरोबर येतं. म्हणून आपलं उत्तर आहे मित्रांनो A2 आणि C. A2 आणि C ला रिप्लेस करा म्हणजे आपलं उत्तर येईल. खूप छान प्रश्न मित्रांनो, खूप वेळ घेतला मी पण. कशा प्रकारे तुम्हाला किती सोप्या भाषेत हे समजून सांगता येईल म्हणजे तुम्हाला समजेल. नंतर एवढ्या सोप्या भाषेत हे आपल्याला समजून सांगता आलेलं आहे. समजलं की दोन समान घटक आले तर तिसऱ्या सीच्या नक्षीमध्ये तो वगळायचा आहे. दिले त्यांनी पहिल्या दोन, तिसऱ्या फरशीची नक्षी, पहिल्या दोन फरशीवर येणारे समान घटक वगळता उरलेले घटक एकत्र करून तयार केलेले आहे. त्याप्रमाणे आपण चेक केले. ऑप्शन म्हणजे एक कॉलम चेक करत गेलो. मग आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 A2, जो हा A2 आहे, याला रिप्लेस केलं जर C ने तर उत्तर बरोबर येत आहे. उचित फरशी आहे A2 ला रिप्लेस करणारी C. ऑप्शन क्रमांक 2 A2C. समजतंय? समजलं असेल. समजलं नाही तर तुम्ही काय करा, परत एकदा हा व्हिडिओ 2 ते 3 वेळेस रिपीट करा. अगोदर प्रश्न वाचा, स्वतःचं डोकं वापरा. स्वतःचं डोकं वापरल्यानंतरच तुम्हाला कळतं की कुठं अडतंय माझं, मला कुठं समजत नाहीये. तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण प्रश्न, त्याचं उत्तर, ऑप्शन A2 का येतं, C ला का रिप्लेस करतो, हे तुम्हाला समजेल मित्रांनो. समजतंय? आय होप समजतंय. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, प्रश्न सेट थेरीचा प्रश्न आहे. पहिल्यांदा मी प्रश्न एक लिहून घेतो, एक सूत्र लिहून घेतो. A युनियन B युनियन C, A प्लस B प्लस C वजा A ऑफ B प्लस A ऑफ C प्लस B ऑफ C अधिक A ऑफ B ऑफ C. हे सूत्र आहे. या सूत्रामध्ये जसेच्या तशा किमती ठेवायच्यात, काही सुद्धा बदल करायचा नाही. हे सूत्र तुम्हाला माहित पाहिजे होतं. आता या पूर्ण कुटुंबामध्ये प्रश्न वाचूया. 8 सदस्य केळी खात नाहीत, म्हणजे केळी एक फळ आहे. 7 सदस्य पपई खात नाहीत, पपई एक फळ आहे. 6 सदस्य पेरू खात नाहीत. 5 सदस्य, ठीक आहे, मग फळं कोणती कोणती आहेत? केळी, पपई, पेरू. म्हणजे हा केळी A, पपई B, पेरू C.
हे ए युनियन बी युनियन सी आहे ते पूर्ण सेट तयार होतो, म्हणजे संपूर्ण कुटुंब आपल्याला काढायचं, सर्व कुटुंबाची संख्या दर्शवणारा. आता 8 सदस्य केळी खात नाहीत, म्हणजे आपलं ए जो आहे तो आला 8. 7 सदस्य पपई खात नाहीत, बी आलेला आहे 7. 6 सदस्य पेरू खात नाही, सी आलेला आहे 6. ठीक आहे. आता 5 जण पपई व पेरू खात नाहीत. 5 जण पपई व पेरू खात नाहीत, म्हणजे ए युनियन ए ऑफ बी हा 5 आले. पपई आणि पेरू ना, पपई आणि पेरू, सॉरी बी, माफ करा. पाच जण पपई आणि पेरू खात आहेत, म्हणजे बी ऑफ सी 5 आलं. 2 जण केळी व पेरू खात नाहीत, केळी व पेरू, म्हणजे ए ऑफ सी 2. 3 जण पपई व केळे, पपई व केळे, म्हणजे ए ऑफ बी 3 जण. आणि 2 जण तिन्ही फळे खात नाहीत, म्हणजे ए ऑफ बी ऑफ सी 2 आलेला आहे. बघा आहेत सगळे आहेत आपल्याकडे. मग आपल्याला कुटुंब जे हे ए युनियन बी युनियन सी, म्हणजे सगळ्यांचे मिळून संख्या काढायची असेल तर हा फॉर्म्युला येतो. हा फॉर्म्युला पाठ पाहिजे, ए प्लस बी प्लस सी वजा कंसामध्ये ए ऑफ बी प्लस ए ऑफ सी प्लस बी ऑफ सी प्लस ए ऑफ बी ऑफ सी. जसेच्या तशा किमती ठेवू. ए बी सी काय किमती, 8 प्लस 7 प्लस 6 वजा ए ऑफ बी 3 आहे, ए ऑफ सी 2 आहे, बी ऑफ सी 5 आहे, प्लस ए ऑफ बी ऑफ सी किती आहे, 2 आहे. करा बेरीज आणि वजाबाकी करायची फक्त. काय 8 आणि 7 14, 14 आणि 7 21 वजा 3 आणि 2 5 आणि 5 10 अधिक 2 21 वजा 10 11 अधिक 2 11 आणि 2 13. संपूर्ण कुटुंबात विद्यार्थी आहेत मित्रांनो, सॉरी कुटुंबाची संख्या आहे 13. ऑप्शन क्रमांक 2 दिसतोय, उत्तर आहे आपलं 13. सोपा प्रश्न पण दिसायला अवघड, डेंजर वाटतो प्रश्न. अरे काय खात नाहीत, खाते, कुणाला खाऊ घालायचं कुणाला खाऊ घालायचं नाही, असलं डोक्यात जायचं. त्यामुळे सूत्रपाठ पाहिजे मित्रांनो. प्रश्न खूप सोपा असतो. पण आपल्याला फॉर्म्युला सूत्र माहीत नसल्यामुळे आपल्याला दिसायला सोडवायला खूप अवघड जातो प्रश्न. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा हा सोपा पण प्रश्न म्हणू शकतो आणि थोडा अवघड पण म्हणू शकतो जर समजला ना लॉजिक. पण कसं लॉजिक समजायचं हे लक्षात घेऊया आपण. प्रश्न नीट वाचूया अगोदर. दिलेली उदाहरणे अभ्यासा. आय स्टूड या अभिव्यक्तीचा संकेत निवडण्यासाठी दिलेले नियम वापरा. नियमाला कोणताही अपवाद नाही, ठीक आहे, आणि फक्त दिलेल्या अभिव्यक्तीच्या आधारे तयार झालेले नियम वापरा. बरोबर, ठीक आहे. आता बघा काय लिहिलंय, कोलोआ काय म्हणते, आय लाय. कोलुई काय लिहिले, ही ले. ओके, याच्यामध्ये आपल्याला काय समजता येतं बघा, ठीक आहे. कोल जे आहेत तिसरे 3 शब्द पुढचे, त्याला काय लिहिलंय, याला ले येऊ शकतं किंवा ला येऊ शकतं. बरोबर, ले किंवा ला येऊ शकतं, पण शेवटी ए येतं, तिथं आय वापरलंय. शेवटी ई आला असेल तिथं ही वापरलंय, म्हणजे ए ला काय वापरलंय शेवटी, आणि ई ला शेवटी ही वापरले. आता हा बघा, आणि सॅटो ई म्हणजे ही स्टँड, ही स्टँड्स. बरोबर. तर आता मला काय करायचं, जर आय स्टूड करायचं असेल तर ह्या ही स्टँड वरून मला कळालं की SAT ला काय येणार मित्रांनो, स्टँड येईल और स्टूड येईल. शेवटी ई लावलंय, ई ला काय आलं, ही आलं, म्हणून ई ला आलं ही. मग मला काय घ्यावं लागेल, जेव्हा आय वापरायचे मला आय स्टूड साठी मला इथे काय करावं लागेल, ए करावं लागेल. मला काय करावं लागेल, ए करावं लागेल, आणि इथं ओ आहे त्याच्या जागी मला काय करावं लागेल, चेंज करावे लागेल.
एच्या जागी मला यू करावं लागेल, जिथं ओ असेल तिथं यू करावं लागेल. आणि पुढचं आहे तसं SAT सॅटुआ. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आपलं सॅटुआ. बरोबर ना. ऑपोजिट घ्यायचं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक हा सुद्धा येऊ शकतो सॅटुआ, पण ऑप्शन क्रमांक हा द्यायचा, म्हणजे सेम सेम तर येणार नाही. बी स्टँडला समजा ओ वापरले तर आय स्टूडला मला यू वापरावं लागेल, आणि ए का वापरले, आय साठी ए वापरले, ई साठी ही वापरलेलं आहे. म्हणून अशा प्रकारे लॉजिक जर वापरलं तर उत्तर आपले येतं सॅटुआ. ऑप्शन क्रमांक 4 SATUA. समजते. काय म्हणाल की सर OA आलं पाहिजे, इथं OA आहे बरोबर. पण समजा मित्रांनो ही इथं यू दिलं पाहिजे होतं, त्यांनी मला यू असतं तर मी तर OA घेतलं असतं बरोबर. म्हणून हे ऑप्शन येऊ शकत नाही. म्हणून 4 नंबर ऑप्शन SATUA हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजतंय. जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणतो प्रश्न, खालील अक्षर त्रिकोणावरून ती व्यवस्था काय आहे ते ओळखा. त्या व्यवस्थेच्या आधारावर सर्वात खालच्या ओळीवर डावीकडून चौथे, सर्वात खालच्या ओळीवर डावीकडून चौथे म्हणजे कोणतं, डावी बाजू म्हणजे ही एक, पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं हे अक्षर मला ओळखायचे. तर दिलेलं आहे, सोपं आहे एकदम. बघा इथं लिहायचं ए, कसा क्रम गेलेला बघा, ABC म्हणजे इकडून इकडे गेले, इकडून परत इकडे गेले, DEF परत इकडे गेला बरोबर ना, EFG HIJ परत इकडे J नंतर कुठे गेला, इथे गेला KLMN आणि इथं O. मग डावीकडून चौथे काय आलं, J बरोबर ना. असं येणार नाही बघा, असं अशी आहे. इथं गेला इकडे आला, इकडे गेला इकडे आला, इथे गेला परत इथे आला आणि परत शेवटी इथे गेला इकडे आला. असं झिगझॅग मॅनरमध्ये शब्द अल्फाबेट दिलेले आहेत, ते आपल्याला शोधायचे होते. बघा ना, ABC EFG HG HIJ KLMNO. ऑप्शन आलं उत्तर आपलं जे. चौथं अक्षर आहे जे, सर्वात खालच्या वर ऑप्शन क्रमांक 3 जे हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजतंय. या सेगमेंट मधला हा सोपा प्रश्न आला होता आपल्याला खुश करण्यासाठी. एवढे अवघड टाकले बाबा, सोपा घे आणि आनंदी राहा. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा पुढचा प्रश्न काय म्हणतोय. पुढचा प्रश्न आहे आपला वेन डायग्राम वरती. वेन डायग्राम हे प्रत्येक वेळेस आपण बघितलेलं आहे की वेन डायग्राम एक तरी प्रश्न आपला आलेला आहे. काय म्हणतं, सत्यविधाने सर्व कमळे कोवाला आहेत. ठीक आहे, सर्व कमळे हे कमळे, सर्व कमळे काय आहेत, कोवाला. ठीक आहे, दुसरं वाचा, सर्व कोवाला बोटी आहेत. सर्व कोवाला काय आहेत, बोटी आहेत. ठीक आहे, पुढे वाचा, काही भिंती बोटी आहेत. आता काही भिंती बोटी आहेत, भिंती. ओके, मी जेव्हा काही भिंती बोटी असं लिहितो ना, तेव्हा हे असंही येऊ शकतं, असंही येऊ शकतं किंवा असंही येऊ शकतं. लक्षात ठेवायचं. काही भिंती म्हणजे असं फक्त थोडंसं घ्यायचं असं नाही. काही भिंती याच्या सुद्धा काही भिंती बोटी येणार आहेत, याच्या सुद्धा काही भिंती बोटीच येणार आहेत. ओके, आता पुढचा निष्कर्ष वाचतो. काही बोटी कमळे आहेत. काही बोटी कमळे आहेत. हो, हे जे कमळे आहेत काही बोटीच आहेत ना, म्हणून काही बोटी कमळे आहेत. हे ऑप्शन निष्कर्ष अ बरोबर आहे. काही भिंती कोवाला आहेत. ठीक आहे, बघा काही भिंती कोवाला आहेत, काही भिंती कोवाला आहेत सुद्धा आणि नाही आहेत सुद्धा. असू पण शकतात, नसू पण शकतात. जेव्हा असं असतं की असू शकतात किंवा नसू शकतात, तेव्हा जो दिलेला निष्कर्ष आहे तो 100% हा खरा नसतो. म्हणून हे दुसरं जे विधान असतं ते चुकीचं हेच पकडायचं, चुकीचंच गृहीत धरायचं. लक्षात आलं. असू शकतं किंवा नसू शकतो, मे बी, मे और मे बी नॉट असं जेव्हा आलं तेव्हा दिस सेंटेन्स इज नॉट कन्सिडर्ड ॲज ट्रू, और हे सेंटेन्स निष्कर्ष म्हणून गृहीत धरावायचं नाही. ऑप्शन ब हा चुकीचा, निष्कर्ष ब हा चुकीचा आहे. परत तिसरा,
सर्व कोवाला कमळे आहेत. सर्व कोवाला कमळे आहेत का? नाही. सर्व कमळे कोवाला आहेत. उलट आहे, सर्व कमळे कोवाला आहेत, सर्व कोवाला कमळे नाहीत. हा सुद्धा चुकीचा आहे. मग फक्त निष्कर्ष अ बरोबर आहे. मग उत्तर काय? ऑप्शन क्रमांक कोणता मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 बघा, फक्त अ बरोबर आहे. काही बोटी कमळे आहेत. समजतंय? वेन डायग्राम खूप छान कन्सेप्ट आहे, तो तुम्ही अडॅप्ट करा, लक्षात घ्या, प्रॅक्टिस करा. असू पण शकतं, नसू पण शकतं. आपल्याला काय पाहिजे की एकदम सत्य पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलंही डाऊटफुल असं आलं नाही पाहिजे. डाऊट आला की समजायचं ते चुकलं म्हणायचं. जर त्याच्यामध्ये कोणताच डाऊट इन्क्लूड होत नाही तर ते म्हणायचं की एक्झॅक्ट निष्कर्ष हा आपला बरोबर आहे. समजतंय? जायचं पुढे. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न घेऊया. खूप छान प्रश्न, हा वेगळा प्रश्न, म्हणजे आत्तापर्यंतचा मला सापडलेला वेगळा प्रश्न. एक्स वाय झेड हे चल फक्त 1 2 3 4 5 6 आणि 7, म्हणजे ह्यांचं म्हणणं काय की एक्स वाय झेड जे आहेत, चल जे आहेत, त्यांची व्हॅल्यू 1 ते 7 मध्ये, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 ते 7 येऊ शकते, वायची व्हॅल्यू 1 ते 7 येऊ शकते, झेडची व्हॅल्यू 1 ते 7 येऊ शकते. तर एक्स वाय झेड 12 हे सगळ्यात महत्वाचं. तर या समीकरणाच्या उकलींची संख्या निवडा. म्हणजे त्यांनी दिले एक्स वाय प्लस झेड हे 12 आहेत, या तिघांची बेरीज 12 आहेत. मग अशा प्रकारे कॉम्बिनेशन किती येऊ शकतात असं विचारलंय. एक्स वाय झेड, आता एक्सच्या किमती सांगितले 1 ते 7 येऊ शकतात, वायच्या किमती 1 ते 7 येऊ शकतात, झेडच्या किमती 1 ते 7 येऊ शकतात, पण त्यांची बेरी 12 आले पाहिजे. असे कॉम्बिनेशन किती आहेत ते आपल्याला निवडायचे. तर चला 12 बेरीज येणाऱ्या जोड्या निवडूया आपण. कोणत्या कोणत्या जोड्या आहेत? 1 4 7 येऊ शकते, म्हणजे 1 ला धरले ना. 1 5 6 येऊ शकते. परत 2 3 7 येऊ शकते. 2 4 6 येऊ शकते. 2 2 2 ना 3 3 4 5 येऊ शकते. परत 3 3 6 येऊ शकते. नंतर 5 5 तुम्ही 2 घ्या आणि शेवटचं 4 4 2 4 4 4 घ्या. बघा आता ह्या जोड्या कशा झाल्या की एक्स वाय झेडच्या किमती ज्यांची बेरीज येते 12. बघा ना, 4 आणि 7 11 आणि 12, 6 5 11 आणि 12 अशा प्रकारे घेतलेले आहेत, एवढेच निघतात. मग आता याच्यात कॉम्बिनेशन निघतात. आता हे कसं, समजा हे एक्स वाय झेडच्या किमती आहे, मग आता चेंज पण करू शकतो ना. 1 7 4 येऊ शकतं. परत मी 4 ला पुढे घेतो, 4 1 7 येऊ शकते, किंवा 4 7 1 येऊ शकते. आता 7 ला पुढे घेतो, 7 1 4 येऊ शकते, किंवा 7 4 1 येऊ शकते. अशा प्रकारचं कॉम्बिनेशन येऊ शकतं, कारण की बेरीज शेवटी 12च येणार आहे. मग किती कॉम्बिनेशन झाले? हा 1 2 3 4 5 6 मी सांगितले तुम्हाला की 6 प्रकारचे आहेत, पण करायचं कसं असतं, 3 अंक दिलेत. ओके, तर 3 फॅक्टोरियल केले की आपल्याला कॉम्बिनेशन मिळतात. 3 फॅक्टोरियलमध्ये 3 गुणिले 2 6 उत्तर येतं, बरोबर. पण 2 कोणतेही समान नाहीत पाहिजे, वेगवेगळे पाहिजे, तेव्हाच 3 फॅक्टोरियल घेऊ शकतो आपण. 6 येतं. मग बघा, याचं सुद्धा 6 येणार, याचं सुद्धा 6 येणार, याचं सुद्धा 6 कॉम्बिनेशन आहे, याचं सुद्धा 6 कॉम्बिनेशन येणार, बरोबर. म्हणजे आत्तापर्यंत झाले हे 6 6 6 6 कॉम्बिनेशन झाले. किती झाले? 1 2 3 4 5 5, म्हणजे 30 झाले. आता मी एक्स आणि वायची सिमिलर किंमत घेऊ शकतो ना. 3 3 घेतले, 6. मॅच किती कॉम्बिनेशन येतात? हे एक कॉम्बिनेशन झालं, याचं अजून कॉम्बिनेशन कोणतं येतं? 6 आणि 3 येतं, बरोबर. आणि अजून कोणतं येतं की 6 सुरुवातीला आणि 3 आणि 3. ह्याचं 3च कॉम्बिनेशन येतात, ह्याचे 6 होत नाहीत. बघा ना, समान आहेत ना, मग समान घेतलं तरी तेच 3च अंक येणार आहे, म्हणजे 1 2 3. म्हणजे आपल्याला असं कळालं की जेव्हा 2 अंक समान होतात त्यांचं कॉम्बिनेशन काय येतं? तेवढंच येतं, म्हणजे 3 कॉम्बिनेशन येतं. त्याचप्रमाणे याचं सुद्धा 3 कॉम्बिनेशन कसे, बघा ना, हे एक कॉम्बिनेशन झालं 5 2 5,
एक दुसरं कॉम्बिनेशन आणि तिसरं 2 5 5. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो याच्यामध्ये अजिबात कुठलंच कॉम्बिनेशन येणार नाही. म्हणजे हे 3 झाले आणि हे 4, तर म्हणजे ह्याचं तर एकच कॉम्बिनेशन झालं. कुठेही फिरवा, पुढे घ्या, मागे घ्या, इकडे घ्या, तिकडे घ्या, 4 4 4. समजा हे 4 4 1 झालं, परत हे 4 4 हे 2 झालं. म्हणजे एक्स वाय झेडची किंमत बदलतोय ना आपण. आणि हे 4 4 4. म्हणजे काही घेतलं तरी मित्रांनो एकच येणार आहे ना व्हॅल्यू. म्हणजे किती झालं हे 3 3 6 आणि एक काय झालं 7 टोटल. बरोबर. मग काय हे 30 कॉम्बिनेशन आणि हे 7 कॉम्बिनेशन किती झाले यांची बेरीज करा. 30 आणि 7 झाले मित्रांनो 37. म्हणजे 1 ते 7 संख्या ज्या आहेत त्याच्यामधल्या आपण एक्स वाय झेडच्या किमती अशा प्रकारे घातल्या की त्याची बेरीज 12 येते. अशा प्रकारचे कॉम्बिनेशन किती तयार होतात तर 37 प्रकारे आपण हे अंक कंबाईन करून त्यांची बेरीज 12 आणू शकतो. एक्स वाय झेडची किंमत आपण ठरवून. ओके. मग आपलं इथं आले, बस समजून घ्या. इथं प्रत्येकी 6, 5 वेळेस 30 आलं. इथं 2 वेळेस 3 आणि 1 वेळेस 1, 7 झालं. 30 आणि 7 37 झाले. ऑप्शन क्रमांक 2 बघा, 37 हे आपलं उत्तर आलेलं आहे. खूप छान प्रश्न, मस्त लॉजिक, एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आपल्याला दिलेला होता. ओके. आय होप हे सगळे प्रश्न तुम्हाला समजले असतील. खूप छानरित्या मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकदम बेसिकपासून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आय होप तुम्हाला समजला सुद्धा असेल. आणि काय करायचं आहे तुम्हाला माहीतच आहे. जर माझी तुम्हाला मदत होत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब, आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरायचं नाही. अभ्यास करताय करायलाच पाहिजे, समजतंय समजायलाच पाहिजे. तब तक धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.